27 मे 2026 ला सकाळ पेपरला आलेली ही बातमी. टीटी मधून पदोन्नती शिक्षक संघटनाचा विरोध. टीटी मधून पदोन्नतीला शिक्षक संघटनाचा विरोध आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत प्रक्रिया स्थगित ठेवण्याची मागणी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा. मुंबई राज्य प्राथमिक शिक्षणाच्या मध्यवर्ती संघटनेतर्फे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना निवेदन देताना राज्याध्यक्ष केशवराव जाधव, सरचिटणीस राजेश सुर्वे व इतर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणी माहिती पाहूया आपण. मालेगाव तारीख 27 तारीख. राज्यातील प्राथमिक शिक्षकामधून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी पदासाठी टीटी उत्तीर्णतेच्या आधारे पदोन्नती देण्याच्या प्रक्रियेला राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने विरोध दर्शवला आहे. वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या ज्येष्ठ शिक्षकांना अन्याय होत असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येण्यापूर्वी पदोन्नती केल्यास शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. मंगळवारी तारीख म्हणजे 26 तारखेला मंत्रालयात राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटने शिष्टमंडळाने राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. टीटी संदर्भात 68 याचिकावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून अंतिम निकाल प्रलंबित आहे. त्यामुळे निकाल लागेपर्यंत पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया थांबवावी अशी मागणी या ठिकाणी संघटनेने केली आहे. अनेक जिल्ह्यात प्रशासनाने घाईघाईने पदोन्नती प्रक्रिया राबवित असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले आहे. यावर राज्यमंत्री भुसे साहेब यांनी शासन सेवा ज्येष्ठ शिक्षकांचे हित जपण्यास प्रयत्न करेल, कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल आणि चर्चेतून प्रश्न सोडवला जाईल अशी या ठिकाणी भूमिका मांडली. यावेळी मंत्री भुसे साहेब यांनी प्रधान सचिव रणजित सिंग देओल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत पदोन्नती प्रक्रिया स्थगित ठेवण्याबाबत शिक्षण संचालक म्हणजे प्राथमिक यांना आदेश देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने देओल यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या संदर्भात योग्य त्या सूचना शिक्षण संचालकांना देण्यात येईल असे शिष्टमंडळाने सांगण्यात आले. बैठकीत राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव, सरचिटणीस राजेश सुर्वे, कोषाध्यक्ष साजिद अहमद, प्रसिद्धी प्रमुख मनोज मराठे, संघटक प्रसाद पाटील, कल्याण लवाडे, प्रसाद म्हात्रे आदी या ठिकाणी उपस्थित होते. म्हणजे टीटी मधून जी पदोन्नती प्रक्रिया राबवत आहेत आणि सिनियर शिक्षकांना त्यातून डावलले जात आहेत, तसं नव्हता सर्वोच्च न्यायालयाची निकालाची वाट पाहावी अशी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तोपर्यंत पदोन्नती प्रक्रिया थांबवावी असे या ठिकाणी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आलेले आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.